आता एक महत्त्वाची बातमी, वाल्मिक कराड शरण आलेली गाडी सीबीआयच्या ताब्यामध्ये आहे। शरण येताना वापरलेली गाडी सीआयडीनं ताब्यात घेतलेली आहे। शिवलिंग मोराळेच्या पत्नीच्या नावानं या कारची नोंद आहे। शिवलिंग मोराळे धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे। महत्त्वाची बातमी आता आपण पाहतोय, वाल्मिक कराड शरण आलेली गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे। शिवलिंग मोराळेच्या पत्नीच्या नावानं ही कारची नोंद आहे। शिवलिंग मोराळे हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचंही कळतंय। सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड बसून आलेली ती गाडी अखेर सीआयडीनं ताब्यात घेतलेली आहे। पुणे येथील सीआयडी कार्यालयामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला वाल्मिक कराड ज्या गाडीमधून त्या ठिकाणी दाखल झाला ती गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे। स्वानंद पाटील माझे सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत। स्वानंद, तृप्ती, पुणे येथे सीआयडी कार्यालयात खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले वाल्मिक कराड ज्या गाडीतून आला होता ती गाडी जी आहे ती अखेर सीआयडीने ताब्यात घेतली आहे। आणि या गाडीचा जो मालक होता तो जो मोराळे, त्यांनी याआधीच सांगितलं होतं की मी पुण्यात गेलो होतो आणि त्या ठिकाणी मला कराड यांनी म्हणजे समोर दिसल्यावर बोलून घेतले, त्यानंतर मी त्यांना तिथे सोडले होते आणि त्याच अनुषंगाने आता पुढील तपास करता ही गाडी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे। आणि ही गाडी जी आहे मोराळे यांच्या पत्नीच्या नावावर असल्यास देखील माहिती समोर आली आहे। आता नेमकी सीआयडी या बाबतीत नेमकी काय कारवाई करते याकडे आपलं लक्ष लागले आहे। संपूर्ण माहितीसाठी तर वाल्मिक कराड शरण आलेली गाडी सीआयडीनं ताब्यामध्ये घेतलेली आहे। ही गाडी शिवलिंग मोराळेच्या पत्नीच्या नावावरती असल्याचं सुद्धा कळतंय।